नमस्कार मंडळी, लोकसंग्रहमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या दिवसात एक प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाला. तो उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये एक चंदन शिवे नावाचा माणूस आला आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे आपल्याला खरोखरच काय माहिती नव्हतं. चला, कोणतरी व्यक्ती आहे म्हणून आम्ही देखील त्याचा व्हिडिओ अपलोड केला, परंतु खरोखरच याची पार्श्वभूमी काय असते, त्याचं हिस्ट्री काय असते आपल्याला माहित नसतं. आणि लोक बोंबवतात की उद्धव ठाकरे एकनिष्ठ माणूस, त्यांना कशाला सोडायचं, काय करायचं, म्हणूनच उद्धव ठाकरे यांना लोक का सोडून गेले याचं जिवंत उदाहरण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी आपलं लोकसंग्रह युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, हा चंदन शिवे नावाचा माणूस कित्येक गेल्यापासून भाषण करतो आणि हा असे भाषण करतो, त्याचं नाव देखील दंगलकार आहे आणि याच्या भाषणामुळे नक्की दंगली होतील. आणि तुम्ही याचे मागचे व्हिडिओ एकदा तुम्ही उलगडून बघितले तर तुमच्या लक्षात येईल. जसं की उद्धव ठाकरे यांच्या पक्षात त्या सुषमा अंधारे आहेत, त्या काय काय देवी देवतांना बोलायच्या, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलायचं एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काय बोलायच्या. एकदा तो व्हिडिओ मी प्ले करतो. झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला. माय राम सीता सारखा जोडा जन्माला जाऊ दे. तुम्ही आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही. 7 महिन्याच्या अगोदर सीता माईला तो जंगलात सोडून देतो. असा नवरा कोणाला चालेल जो बरोबर बायकोला जंगलात सोडून देईल? आणि एका माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती 14 वर्ष सीता तिकडे एकटी होती. परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का? राम काय मला एक तिला विचारता बरं सारखं की 14 वर्ष तिकडे होतीस, एकटी होतीस. अहो राम 14 वर्ष मी इकडे लंकेत असताना तुम्ही पण तिकडे जंगलात शबरीसोबत उष्टे बोरं खात. तर बघा मित्रांनो, थेट बाळासाहेब ठाकरे यांना म्हाताऱ्या मानणाऱ्या ह्या सुषमा अंधारे होत्या आणि आताच त्या रडतात काय त्यांच्या पक्षात देवी देवतांना नावं काय ठेवतात म्हणून लोकांचे मन जे असतात ते दुरवतात, म्हणून हे उद्धव ठाकरे यांना सोडतात. आणि आता हा माणूस काय बोलतो एकदा नीट लक्ष देऊन ऐका. पांडुरंगा, आज असं वाटतंय बघ, तुझ्या पायाखालची वीट वडावी खरकन आणि घालावी तुझ्याच सारख्यात करावं रक्त बंबाळ तुला. अकांत आणि एकांत काय असतो रे पांड्या? आता शिवाजी म्हणतो परत त्रास छत्रपती मला ए शिवाजी आला ती अफजल खानचं सैन्य असं येडेकत करायची पिसाळायची आणि ती चिडायची. आता जी शिवाजी मंडळी चिडतात ना, हा व्यक्ती आणि ह्याची पार्श्वभूमी तुम्हाला आतापर्यंत माहित होती का? याचं नाव आहे चंदन शिवे, काय नितीन वगैरे काय नाव आहे. ह्यो थेट आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना हसून बोलतो, भर पब्लिक मध्ये त्यांची इज्जत घालतो. एवढंच नाही तर आपल्या पांडुरंगांना पांड्या म्हणतो. असा हा चंदन शिवे एकदम हिंदू विरोधी माणूस आणि तोच उद्धव ठाकरेंनी सभेमध्ये बोलवलाय वगैरे वगैरे. त्यांच्या पक्षात कुणी त्याला स्टेजवर बोलवलं आणि हेच अशी माणसं यांनी आणून ठेवले. सुषमा अंधारे, चंदन शिवे. मग लोक का पक्ष सोडून जाणार नाही? हा संजय राऊत नक्कीच पक्ष बुडवणार ह्यात नक्कीच. मग पुन्हा बोंबालतात की आम्हीच खरे शिवसेनावाले, आम्हीच सर्वच आमचं महाराष्ट्रामध्ये शिवसेना. हे बिलकुल नाही. असे जर लोक तुम्ही पक्षात आणून घातले तर कशाला तुम्हाला लोक सोडून जाणार नाहीत? काय पार्श्वभूमी माहिती या चंदन शिवेची? अहो, थेट आपल्या शिवरायांना अशा खालच्या भाषेमध्ये विक्री बोलतो, आपल्या पांडुरंगांना पांड्या बोलतो. ही सुषमा अंधारे ही बाळासाहेबांना म्हातारडे म्हणते. हे अशी लोक, हे उद्धव ठाकरे हे काय डोळ्याने बघत नाहीत, त्यांना दिसत नाही? मग कशाला तुमच्या पक्षामध्ये लोक राहतील? मित्रांनो, अशा लोकांना तुम्ही जर पुढे स्टेजवर बोलवताय, हे आधी फक्त तुमचं प्रसिद्धी मिळवून घेत आहे आणि नंतर आपले हिंदू देवी देवतांना शिव्या देतात, नंतर फेमस होतात, नंतर आपलेच ओढतात. आणि त्याचं नावच कांबळा आहे, कांबळी गाय आहे. तो नीट बघा तो काय म्हणतो. तर मित्रांनो, अशा लोकांना जागेवरती यशन दाबली तर हे ठेपायला येतील, नंतर हे आपल्याच उडतील. ह्यात काय खरं सांगायला काय घोर नाही. परंतु तुम्हाला जर सत्य वाटत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि या चंदन शिवेला कुठल्याही कार्यक्रमाला बोलू नका असं मी म्हणणार नाही. ज्याची त्याची भावना आहे ते बोलू शकता, परंतु माणसं ओळखा, बस एवढंच. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा आणि आपल्या लोकसंग्रह युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.